तासापूर्वी लोकसभेत हा प्रकार घडला आहे। 3 लोक आले होते। त्या 3 लोकांपैकी एका जणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट संसदेत जिथे खासदार बसतात तिथे उडी मारली लोकसभेत आणि जे इतर दोघे होते त्यांच्यापैकी एकाने काहीतरी स्प्रे सुद्धा केल्याची शक्यता आहे। एवढंच नाही तर स्मोक कॅन्डल्स जे असतात ते स्मोक कॅन्डल सुद्धा जाळले गेले। लवकरच सुरक्षा रक्षकांनी त्या तिघांनाही ताब्यात घेतलं। मात्र हा सगळा प्रकार अगदी काही सेकंदात घडला। एक मोठी सुरक्षेतली चूक आपल्याला म्हणावी लागेल, कारण संसदेचं सत्र सुरू आहे, लोकसभेमध्ये सगळे खासदार उपस्थित असताना ही सगळी घटना घडलेली आहे आणि या घटनेनंतर आता मात्र लोकसभेचं कामकाज थांबवलं गेलं। गंभीर घटना ही। भारती, धन्यवाद या माहितीबद्दल। लोकसभा सुरू असताना 3 जण अचानकपणे शिरलेले आहेत लोकसभेत। भाजपच्याच एका खासदारांचं संबोधन यावेळी सुरू होतं आणि त्याच वेळी हे 3 जण लोकसभेतल्या प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी खाली उडी मारली आणि काहीसा गोंधळ यावेळी लोकसभागृहात उडाला। Zero hour, people are standing up and saying whatever they want. They came rushing to the members. They jumped from the well into the house and then rushing towards the chairs. लोकसभा में आज पब्लिक गैलरी से 2 लोग कूद गए और एकदम से धुआं जो है वो उठने लगा, अफरा तफरी मच गई, लेकिन उन दोनों लोगों को पकड़ लिया गया है। अभी फिलहाल जो पता चला है कोई एक का नाम जिसका मैंने पास देखा सिक्योरिटी ऑफिशियल्स के साथ, कोई सागर करके है और वो हमारे जो मैसूर के सांसद हैं माननीय प्रताप सिम्हा जी, उनके गेस्ट के रूप में हुआ है। तो किस तरह का गैस था अब ये क्या बताइए, सिक्योरिटी का काम है। हालांकि कोई आप लोग को दिक्कत हुआ सांसदों को उस गैस से? नहीं, कोई ऐसा नहीं, लेकिन भगदड़ मच गई, लेकिन उनको पकड़ लिया गया, दोनों लोग कस्टडी में थे। दूसरे वाले का कुछ एकूण 3 जण लोकसभेत घुसलेले होते, त्यापैकी 2 जणांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उड्या मारल्या। त्यापैकी एकाचं नाव सागर आहे आणि एका म्हैसूरमधल्या खासदाराच्या संदर्भाने ते तिथे आले होते असंही आता माहिती काही नेत्यांनी दिलेली आहे। स्मोक कॅन्डल यावेळी लोकसभेत जाळण्यात आल्याची ही माहिती येते। विशेष म्हणजे आजचा दिवस हा या दृष्टीने ऐतिहासिक आहे की संसदेवर जो हल्ला झाला होता, ज्यात काही जणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला होता, त्याच हल्ल्याला आज 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आजच हा प्रकार घडणं अतिशय दुर्दैवी आहे। कूदे मतलब पहले वो आगे वाले पिलर को लटकते रहे, लटकने के बाद में कूद पड़े, एक के पीछे दूसरा भी कूदा। कूदने के बाद में दोनों ने बेंच के ऊपर से कूदना स्टार्ट कर दिया। एक बीच में आ गया फिर तो उसने जूते उतारे तब तक वो सोच रहा था किधर भागो, तो चारों तरफ से सांसद आ गए, जब पकड़ लिया उसको, दूसरे को भी पकड़ लिया, पीछे को भी। उसके बाद में अचानक गैस आना स्टार्ट हुआ, तो उसके जूते में था, कहीं था मालूम नहीं था। येलो कलर का गैस है, थोड़ा सा बर्निंग हो रहा है नाक में उसके। तो वहां हम थे तो बाद में पूरी पकड़ लिया है। एक मुझे लगता है एक को पकड़ा हुआ है, अभी भी दूसरे को भी पकड़ा हुआ है, अंदर अभी चल रही है। तो आप लोगों ने क्या माने, फिर आप लोग क्या कार्रवाई रुक गई, फिर क्या हुआ? वो तो स्थगित हो गया। अभी वो पुलिस यहाँ की जो सिक्योरिटी कार्रवाई करेगी ना, सारे सांसद वहां खड़े थे, उसको जो थोड़ा सा मूर्छित था, देखते हैं वो गैस के कारण क्या हो गया पता नहीं है, लेकिन चिल्लाया नहीं, वो कुछ घोषणा नहीं दी, पता नहीं चला किस लिए थे। चोट भी लगा? नहीं, किसी को भी नहीं लगी चोट, किसी को भी नहीं लगी, क्योंकि वो कूदते आए, पीछे खाली बेंच थे तो पकड़ लिया उसको चारों तरफ से, बीच में जो हमारा पैसेज होता है जाने के लिए उसमें पकड़ लिया उसको। सरकार के कौन-कौन मंत्री थे? अश्विनी जी थे और अपने और भी एक स्वास्थ्य मंत्री भी थे, 2 मंत्री थे अंदर। अश्विनी आज बहुत ही बड़ा सिक्योरिटी लैप्स हुआ है, जब देश जो है संसद पर अटैक की 21 साल हुए हैं। आज हम अपने उन शहीद सुरक्षा कर्मियों को जो है श्रद्धांजलि दे रहे हैं और इसमें यह पता करने की जरूरत है कि किसके पास पर आए ये लोग, कहां से आए,
जैसा कि भी प्राइमा फेसी पता चला है कि कोई मैसूर के सांसद प्रताप सिम्हा जी के गेस्ट के रूप में पास पर आया है। कोई सागर करके, उसका जब देखा तो उसका नाम कोई सागर करके है, जो जिस लड़के को एक को पकड़ा है। एग्जैक्टली वो पब्लिक गैलरी में से ऊपर से कूदे, कुछ वो एक जब कूदे तो एकदम से धुआं जो है वो वहां पर जो है हुआ, अफरा तफरी मच गई, सब लोग बाहर आ गए। हम लोग जहां मेरी सीट है उसके ऊपर गैलरी की तरफ से पहले एक कूदा, फिर दूसरा कूदा, और जो अंदर चलने की जगह होती है उसके बजाय 20 सीट से सीटों को ऊपर कर कूद कूद के आ रहे थे। तो हम 7-8 एमपी उसकी तरफ भागे, और जब उसको लगा कि घेर लिए तो एक ने उसमें से एक जूता निकाला और जूते में से कोई चीज निकाली, और जैसे ही निकाल के उसने कोई चीज खोली तो धुआं निकलना शुरू हुआ। फिर हम लोगों ने पकड़ के उसकी पिटाई भी की, फिर सिक्योरिटी वाले भी आ गए, फिर उठाकर रख के लेके गए हैं। कुछ तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, इस तरह का कुछ वो बोल रहा था। एक बंदा था या 2 बंदे थे? 2, पहले एक कूदा फिर दूसरा कूदा। देखिए पुराना पार्लियामेंट कितना अच्छा था, आज तक इतिहास में इस तरह की कोई वो नहीं हुई। और यहाँ मुश्किल से 4 दिन पिछला सेशन और ये 6 दिन, 1 हफ्ते का ये सेशन, ये घटना हो गई। तो ये हमको लगता है ये पार्लियामेंट ही बड़ा अब शकुनी है भाई। अब और क्या कहें इसको, इसमें सुरक्षा की व्यवस्था और होनी चाहिए। दूसरे सेंट्रल हॉल नहीं, आप जानिए, जहां हम लोग सब राज्यसभा लोकसभा के लोग एक साथ मिलकर के गपशप कर लेते थे, और एक सीमित दायरा था, सब एक दूसरे से मुलाकात हो सकती थी, तो वो भी चला गया है। तो एक तो सुरक्षा की व्यवस्था करनी चाहिए, और दूसरे कुछ और सुविधाएं देना चाहिए हम लोगों को। धन्यवाद। आज लोकसभा के भीतर बहुत बड़ी घटना घटी कि हम लोगों का 0 आवर चल रहा था और मेरा भी नंबर 20वां नंबर था, लेकिन एक करके जैसे एक नीचे गिरा और दूसरा भी कूद के नीचे गिरा, और दौड़ करके सीट से जंप करते हुए अध्यक्ष की तरफ भागता हुआ और कह रहा था कि तानाशाही नहीं चलेगी, और जो उसका जूता था उस जूते के नीचे से निकाल करके उसने, और तब धुआं निकालना शुरू किया। उसके बाद हम सभी एमपी वहां पर इकट्ठा होकर के उसको पकड़ने का काम किया, मारने पीटने का काम। उसके बाद सिक्योरिटी आई। तो ये बहुत बड़ी घटना है, और जिस तरीके से ऐसे लोग लोकसभा की कार्रवाई देखने के लिए आते हैं, आज तो ये नॉर्मल घटना थी, लेकिन इसके बाद बहुत बड़ी घटना हो सकती है। इसको भारत सरकार को गंभीरता से लेने की जरूरत है। क्या हुआ था सर एग्जैक्ट? हम लोग 0 आवर चल रहा था, हम सब लोग आगे बैठे हुए थे। ऊपर से जहां पर लॉबी बनी, ऊपर जहां पर अपने बैठते हैं, उसे एक बच्चा कूदे, एक लड़का कूद के उसने और दौड़ने लगा वो पीठ की तरफ दौड़ने लगा। उसने जूता निकाला, जूते के निकाल के उसमें से एक उसने कुछ पाउच टाइप निकाला, और उसमें येलो पीले कलर की गैस उसने छोड़ी। फिर वहां पे हमारे माने सभी सांसदों ने उसको पकड़े उसको पिटाई भी की, फिर उसको सिक्योरिटी को सौंपने का काम किया। 2 लोग थे वो। तर खासदारांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या की लोकसभेत नेमका काय प्रकार घडला। 2 जण प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी खाली उड्या मारल्या, आणि खासदारांची जी आसन व्यवस्था आहे त्यावरून उड्या मारत तानाशाही नाही चलेगी अशा घोषणा देत पुढे चालले गेले। पण त्यानंतर खासदारांनी त्यांना घेरलं आणि या दोघांनाही नंतर पकडण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे संसदेवरील हल्ल्याला आजच 22 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि नव्या संसदेच्या सुरक्षेत ही मोठी घोडचूक आज झालेली आहे। त्यामुळे नव्या संसदेच्या सुरक्षेवरच काही खासदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। जुन्या संसदेत असा प्रकार कधीही घडला नाही। नव्या संसदेत अवघं दुसरं अधिवेशन असताना इतकी अक्षम्य चूक झालेली आहे, याकडे देखील बोट दाखवलंय खासदारांनी। आणि या घडलेल्या प्रकारामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात आलं आहे। यावेळी लक्ष वेधण्यासाठी स्मोक कॅन्डल देखील जाळण्यात आल्या होत्या असा संशय आहे। लोकसभेची सुरक्षा या दोघांनी भेदलेली आहे। कारण यानंतरचे काही फोटो पुढे आले आहेत, ज्यात काही महत्त्वाचे नेते खासदार दिसत आहेत आणि लोकसभेत धूर पसरलेला दिसतोय। आणि आणखी एक अपडेट येते, त्यानुसार संसद परिसरात देखील या दोघांनी स्मोक कॅन्डल जाळल्याची माहिती आपल्यापर्यंत येते आहे।
त्यामुळे दोघं नेमके कोण आहेत, त्यातल्या एकाचं नाव सागर असल्याचं कळतंय, पण हे दोघं नेमके कोण आहेत, त्यांचं उद्दिष्ट काय होतं, त्यांचा हेतू काय होता, काही म्हणणं होतं का, याबद्दल सुद्धा तपास केला जातोय. कामकाज सुरू असताना 3 जण सभागृहात शिरले आणि त्यापैकी दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारल्याची माहिती आहे. यानंतर दुपारी 2 पर्यंत लोकसभेचं कामकाज हे तहकूब करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे लोकसभेचं कामकाज यावेळी सुरू होतं. काही खासदारांचं यावेळी संबोधन सुरू होतं आणि त्याच वेळी हा अनपेक्षितपणे धक्कादायक प्रकार घडलाय. एक सुरक्षेतली मोठी चूक याला मानलं जात आहे. सुदैवानं यात काही मोठी दुर्घटना घडलेली नाहीये, पण जर चुकीच्या हेतूने काही जण जर असे घुसले असते आणि त्यांचा जर हिंसक कुठला हेतू असता तर काय घडलं असतं, त्याचे गंभीर परिणाम सुद्धा झाले असते. त्यामुळे ही अक्षम्य चूक म्हणावी लागेल लोकसभेच्या सुरक्षेतली. तर संसद परिसरातले हे सगळे व्हिज्युअल्स आहेत. स्मोक कॅन्डल त्यांनी जाळलेले आहेत आणि यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे. स्मोक कॅन्डल यावेळी जाळण्यात आल्या. एक महिला देखील दिसत आहेत सोबत. कसल्या तरी घोषणा या महिलेकडून दिल्या जात आहेत आणि संसद परिसरात या स्मोक कॅन्डल जाळण्यात आल्यात लक्ष वेधून घेण्यासाठी. पण पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला ताब्यात घेतलंय. त्याच्यासोबत एक महिला असल्याचे देखील या दृश्यांमधून कळतंय. अर्थात हे सगळे लोक नेमके आहेत कोण, कुठल्या पक्षाशी संघटनेशी संबंधित आहेत का, त्यांच्या घोषणा नेमक्या काय होत्या, त्यांचं म्हणणं काय होतं, याचा तपास केला जातोय. लक्ष वेधण्यासाठी संसद परिसरात देखील स्मोक कॅन्डल जाळण्यात आलेले आहेत. तसंच संसदेत देखील प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उड्या मारलेल्या आहेत आणि जोरदार घोषणाबाजी लोकसभेत दिलेली आहे. आणि लोकसभेच्या गृहात सुद्धा स्मोक कॅन्डल जाळण्यात आल्याचा संशय आहे. काही फोटो समोर येत आहेत, ज्या फोटोमध्ये लोकसभेत काहीसा धूर दिसतोय. संसद परिसरात अतिशय चोख बंदोबस्त असतो. आसपासच्या परिसरात सुद्धा ज्या कोणत्या गाड्या येत आहेत त्यांची तपासणी केली जाते आणि अतिशय कडेकोट सुरक्षा या सगळ्या भागात असते. पण तरी सुद्धा हा प्रकार घडला कसा, यामुळे अनेकांचे डोळे विस्फारलेले आहेत. अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल हा, की लोकसभेत 3 जण येतात, त्यापैकी 2 जण प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारतात आणि स्मोक कॅन्डल लोकसभेत जाळल्या जातात. आणखी माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धेंकडून. भारती, काय अपडेट्स? आता जी अपडेट आहे ती अशी आहे की जे 3 लोक आपण सतत सांगतो आहे की लोकसभेत ते शिरले होते, त्यापैकी दोघांनी थेट लोकसभेत जिथे खासदार बसले असतात तिथे उडी मारली. त्यांच्याजवळ स्मोक कॅन्डल सारखा काहीतरी प्रकार होता, पिवळ्या रंगाचा धूर त्यातनं येत होता. तर त्याचाच प्रकार बाहेर सुद्धा घडला, म्हणजे संसदेच्या आवारात तो घडला आणि त्या पद्धतीने असा पिवळ्या रंगाचा स्मोक बाहेर येऊन काही घोषणाबाजी केली जात होती. त्या दोघांनाही ताब्यात घेतलंय आता पोलिसांनी. त्यात एक महिलेचा सुद्धा समावेश आहे. घोषणा नक्की काय देत होते ते अजून कळलेलं नाही. मात्र अशा पद्धतीने ही जी सगळी सिच्युएशन क्रिएट झाली आहे, ती सिच्युएशन करणारे जे 3 लोक होते त्या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे सगळे प्रेक्षक गॅलरीत आले होते, म्हणजे पास काढून आलेले असणारे, तर ते कुणाच्या नावावरचा पास होता, कुणी त्यांना पास इश्यू केले होते. अशा पद्धतीने अचानक सुरक्षा व्यवस्था एवढी कडक असताना त्यांनी उडी कशी मारली गेली. आणि या सगळ्यात खूप सिग्निफिकंट आणि खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजच संसदेवरच्या हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झालेले आहे. सकाळी त्या निमित्ताचा कार्यक्रम सुद्धा झाला, शहीदांना श्रद्धांजली वाहिली गेली आणि आजच अशा पद्धतीने ही घटना घडते. त्यामुळे खूप चिंतेचं वातावरण आहे. लोकसभेचं कामकाज सुद्धा 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे. आता सुरक्षा रक्षकांचा घेरा आहे त्या संपूर्ण परिसराला. खासदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. मात्र खासदार जे सांगतात आहे त्यानुसार असं आहे की तो जो पिवळा स्मोक म्हणा किंवा पिवळा धूर येत होता, त्यामुळे जरा नाकात आणि डोळ्यांना असं बर्निंग सेन्सेशन झालंय. त्यामुळे तो नक्की धूर कशाचा होता, काय होतं
नुसतं स्मोक कॅन्डल होतं की आणखीन काय होतं ह्याचाही आता तपास सुरू आहे. मात्र ही गोष्ट खरी आहे की इतकं महत्वाचं अधिवेशन, हिवाळी अधिवेशन दिल्लीत सुरू असताना संसदेत एक खूप मेजर सिक्युरिटी लॅप्स झालेला आहे. सुरक्षा व्यवस्थेत चूक झालेली आपल्याला दिसते. सगळ्यांना ताब्यात घेतलंय, त्यामुळे खूप मोठा प्रसंग टाळला गेलेला आहे. भारती, या प्रकारात नेमक्या किती जणांचा सहभाग होता आणि आतापर्यंत किती जणांना ताब्यात घेण्यात आलाय? आतापर्यंत आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार 3 जणांना ताब्यात घेतलं गेलंय आणि ह्या 3 जणांपैकी 2 जण असे होते ज्यांनी थेट लोकसभेचं जे सभागृह आहे त्या सभागृहातच उडी मारली होती. त्या दोघांना तिथेच ताब्यात घेतलं गेलं. काही खासदार तर असं सांगत होते की थेट जेव्हा ते उडी मारून आले तेव्हा आम्ही आजूबाजूलाच बसलेले होते आणि आम्हीच त्यांना पकडलं आणि लगेचच मग सुरक्षा रक्षक आले आणि एक व्यक्ती जी वरती प्रेक्षक गॅलरीमध्ये होती तिला सुद्धा ताब्यात घेतलं गेलंय. मात्र जे बाहेर घोषणा देताना आढळले त्यात महिलेचाही समावेश होता, त्यांनाही ताब्यात घेतलं गेलंय. त्यामुळे अजूनपर्यंत सुरक्षा रक्षकांकडनं आपल्याला हे कळलेलं नाहीये की ताब्यात घेतलेल्या ची संख्या 3 आहे की 5. मात्र जे संसदेत होते त्या तिघांना तर ताब्यात नक्की घेतलं गेलंय. ठीक आहे भारती, धन्यवाद या माहितीबद्दल. लोकसभेची सुरक्षा भेदण्यात आलेली आणि आतापर्यंत 3 जणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी लोकसभेचं कामकाज सुरू असताना